नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नांदगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. नाशिकच्या नांदगाव येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते नागसेन चव्हाण, देवीदास मोरे, अरुण साळवे आणि भास्कर निकम यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थितांना पेढे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मनोज चोपडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणादायी जीवनावर भाष्य करतानाचा आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत दिलेल्या अमूल्य योगदानाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. या सोहळ्यात रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष देवीदास मोरे, राजू गुडेकर, अनिल जाधव, गौतम जगताप, मनोज चोपडे, गरुड बाबूजी, ताराबाई शर्मा, अशोक काकळीज, गणेश शर्मा, बोराळे बाबूजी, प्रशांत पवार, विलास चव्हाण, निवृत्ती दाभाडे यांच्यासह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा फाउंडेशन, सारनाथ बुद्धविहार समिती आणि राजगृह फाउंडेशनचे विविध पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आवाज एन न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक. जय भीम, जय लहुजी. लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या क्रांतिकारी कार्याला क्रांतिकारी अभिवादन करतो व आज नांदगाव तालुका व शहराच्या वतीनं सर्व परिवर्तनवादी पुरोगामी फुले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा फाउंडेशन, राजगृह फाउंडेशन, सारनाथ बौद्धविहार समितीच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यालयात संपन्न झालेला आहे. अण्णाभाऊ साठे हे खऱ्या अर्थानं उपेक्षित, शोषित, पीडित वर्गाचं नेतृत्व करणारे साहित्यिक होते. अण्णाभाऊ साठेंनी जगप्रसिद्ध कादंबरी फकीरा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली. 56च्या दशकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या धर्म संस्कृतीच्या विरोधामध्ये जे सांस्कृतिक धार्मिक जे बंड पुकारलं, त्या बंडाचा धर्मांतर चळवळीचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर चळवळीचा प्रभाव अण्णाभाऊ साठेवर पडलेला आपल्याला दिसतो आहे, त्यांच्या लेखणीवर पडलेला दिसतो आहे. म्हणून त्यांनी बुद्धाची शपथ नावाचा जे ग्रंथ पुस्तक लिहून इथल्या प्रस्थापित सांस्कृतिक चळवळीच्या सांस्कृतिक अंगाला धक्का देण्याचं काम फकीरा कादंबरी लिहून व विविध कथा, कादंबऱ्या, पथनाट्य, वगनाट्य लिहून कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंनी जे योगदान केलं आहे महाराष्ट्राच्या चळवळीला, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जे अण्णाभाऊ साठेंचं जे योगदान आहे, जी माझी मैना गावाला राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी जी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जे योगदान आहे आणि मुंबईवर आणि कारवार आणि 2-3 जे जिल्हे होते ते जिल्हे अजूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये विलीन झाले नाही, म्हणून ती व्यथा मांडण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी जी लावणी लिहिली की माझी मैना गावाला राहिली, माझी जीवाची होती या कायली, म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव आपल्याला जाणवत आहे. पण आज अण्णाभाऊ साठेंना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीच्या चौकटीमध्ये बंदिस्त करण्याचं काम ज्या प्रकारे इथली प्रस्थापित शासनकर्ती व्यवस्था करत आहे, आणि आज खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे बहुजनांच्या चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी किती मौल्यक आहे. बाबासाहेबांना च्या झुंजार लेखणीला फकिंदा कादंबरी अर्पण करून ये आज़ादी झूठी है, देश की जनता भुकी है ही भूमिका घेऊन 15 ऑगस्टला जी या देशाला पहिला सवाल करणारे अण्णाभाऊ साठे आजही देशाची जी विदारक परिस्थिती आहे की देशाच्या जंतर मंतरवर आज युवा पिढी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन शिक्षण महंगा झालेला आहे, रोजगारीचा प्रश्न तीव्र होत आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला
फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेंच्या विचारांची आपल्या सर्व चळवळीतल्या कार्यकर्त्यांना फार गरज आहे आणि त्यांचा विचारच या देशाला, या महाराष्ट्राला तारू शकतो ही मापाप्यापेक्षा करतो. आणि अण्णाभाऊ साठेंना, त्यांच्या विचारांना क्रांतिकारी अभिवादन करतो आणि थांबतो. जय भीम, जय भीम. अण्णाभाऊ साठे यांचा, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.